तुम्ही विश्वनाथ दिन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पायी पडिलो बराडी काय म्हणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पायी पडिलो बराडी तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा किंवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पायी पडिलो बराडी ये वो ये रंगा ये वो ये मिठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ओ मिठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय रायगडी मंदिरी वसे माझराया चरणावरी अर्पितो अजन्महि काया जगदीश्वरासी जोडिली जेड ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती तुमची दासीचा दास करून ठेवा तुमची दासीचा दास करून ठेवा टाळी वाजवा मायबाप झाली कीर्तनाला सुरुवात वारे वा टाळकरी वा जय हो एक साधा बारीक बारीक हा काय काट कसर नाही भागवा भागवी नाही गावकरी या सप्त्यामध्ये बास स्वर्गातल्या इंद्राला लाजवला असा ऐश्वर्य वतलंय गावकऱ्यांनी योगेश महाराज एकुलत्या एक पोरीचं लग्न बाप जितक्या थाटामाटात करतो ना बस कमळेश्वरी पिंपळगावचा सप्ताह तेवढ्या थाटामाटात काय कमी नाही फक्त टाळी वाजवाय काटकसर करू नका जोरात जोरात हा हा एक साथ हो आशीर्वाद द्यावा हाजी माझा आशीर्वाद द्यावा हाजी माझा आशीर्वाद द्यावा हाजी माझा आशीर्वाद द्यावा
बोधिले जे भक्ती नवविदा काय बोधिले जे भक्ती बोधी तुमची दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज आशीर्वाद द्यावा हाची मज आशीर्वाद द्यावा हाची तुमची ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज आशीर्वाद द्यावा हाची मज आशीर्वाद द्यावा हाची मज हाची मज हाची मज टाळ्या वाजवा गड्या एकदा जोरदार बस. प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त ऐश्वर्य मुकुटमणी संत सम्राट ज्यांच्या पोटात नाही आन घरात नाही धान गावात नाही मान पण चित्तात समाधान असलेले पाणी प्यायला खपराचा माठ जेवायला गळकं ताट झोपायला मुडकी खाट पण शेवटी वैकुंठाची वाट अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट चतुर्वेद प्रविष्ठा परमार्थ पथद्रष्टा योग्य उपदेष्टा आणि दुर्गुणत्वेष्टा श्रीमंत श्री भगवान श्री तुकोबरा यांचं असून आजच्या भंगातून भगवान श्री तुकोबरा आहे देवापुढं प्रेमाची मागणी मागून देवा माझा परमार्थ सफल करा अशी मागणी भगवान भोलेनाथ याचे चरणी करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा गेली कित्येक वर्षापासून चालू असणारा हा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आकारण कारण करुणावरून आलंय भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा आणि भगवान श्री कमळेश्वराच्या पावनभूमीमध्ये चालू असणारा महाशिवरात्रीचा पर्व काळ साधून महाराष्ट्रभर सप्ताह आयोजन होत आहे. मात्र या आयोजनामध्ये काही गावांची नियोजन तुरळक आहेत की नाव ऐकल्याबरोबर वाटतं बस उत्साह म्हणजे उत्साह आहे. आणि त्यामध्ये काही गाव आहेत त्या गावामध्ये हे कमळेश्वरी पिंपळगाव नावाचं गाव ज्या गावच्या उत्सवात कसलीच काटकसर नसते. बस काही टाळकरी आहेत काही गायक काय वादक तरी सुद्धा परवा घटित आमची घटना घडली जरा कालच ना कसं आहे गायक वादक कीर्तनकार लांबून लोकांना वाटतं ह्यांचं लय बरं चाललंय लोकांच्या घरी तुंप भांत खायचं घणो चोको मालो छे मग खाऊन चांगलं जगायचं असं लोकांना वाटतं. पण आमचं जगणं म्हणजे मरणाच्या दारात चालायचं मरणाच्या दारात. निमिष पालटल्या बरोबर काय होईल सांगता येत नाही. आणि त्यामध्ये गेली 6 दिवस ज्यांच्या मुखातून तुम्ही गोड गायन ऐकलं आमच्या अशोक महाराजांचे जोडीदार म्हणजे परम मित्र माऊली महाराज काल परवा इकडे येत असतानाच गाडीच अपघात झाला आणि अपघातामध्ये जरा गंभीर जखमी असल्या कारणामुळं त्यांना काय आपल्याकडे येता आलं नाही. 2 दिवस उणीव आहे. मात्र गावकरी इतके प्रेमाचे आहेत आप्पा गुरुजी बस 2 दिवस झालं पण समजून घेतलं काहीतरी असेल. याचं कारण आहे तुमच्या कमळेश्वरी पिंपळ गावात कीर्तन करा येतो याचं कारण म्हणजे कलाकाराला लईत पैसा भेटतो असं नाही. आप्पा महाराज मी नेहमी म्हणत असतो असा कोणताच मायका लाल जन्माला आला नाही की जो गायक वादकाची कला विकत घेईन. कुणीच नाही. आपण जे पैसे देतो ते कलेचे देत नाहीत. तो कलाकार आपल्याला वेळ देतो त्या वेळेचे पैसे बुवा. आणि तुमच्यात कीर्तन करायची याचं कारण आहे महाराष्ट्रभर पाटील अख्खी लोक आहेत रोज उत्सव रोज कीर्तन आहे पण तरी धावपळ करून ही माणसं जीवाचा आटापिटा करून तुमच्याकडे येते याचं कारण आहे महाराष्ट्रभर लोक आहेत पण ही लोक गुरुजी आपल्या गुणावर प्रेम करते. आमचे बाबा म्हणायचे महाराष्ट्रातली लोक ही पुढाऱ्याच्या नोटावर गायकाच्या कंठावर पकवाजाच्या बोटावर आणि वक्त्याच्या ओठावर प्रेम करते. हे आपल्या पोटावर कुणीच करत नाही.
एकदा पुढाऱ्यापासली नोट संपली, किती मोठा माणूस असू द्या पाटील, पण नोट संपली की पुन्हा राम राम घालाय सुद्धा दारात कुणी जात नाही. एकदा गायकाच्या कंठातला आवाज निघून गेला का गुरुजी हीच पुन्हा माणसं म्हणत असते, तुम्ही काकडा सांभाळा, पोर आहेत रात्रीच्याला. एकदा पकवाजाच्या मनगटातली रग गेली का पुन्हा हीच माणसं म्हणते, तुम्ही लावून द्या, पोर आहेत वाजवाय. एकदा कीर्तनकाराच्या ओठातली ताकद गेली. वैकुंठवासी जगन्नाथांना पवार यांची कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात व्हायची. हजार हजार लोक टेप रेकॉर्डर घेऊन होती. पण ज्या वेळेस ओठातला आवाज निघून गेला, विष्णू सहस्रनाम मंदिरात जय हरी घालाय कुणी जात नव्हतं. पण तुमच्या पिंपळगावात येऊन कीर्तन करायचे याचं कारण आहे, हे पिंपळगाव गाव गायकाच्या कंठावर, पकवाजाच्या बोटावर, कीर्तनकाराच्या ओठावर प्रेम करत नाही, तर अख्खं गाव आम्हा सर्वांच्या पोटावर प्रेम करणार आहे. म्हणून तुमच्या दारात सुभाष, सर्व पाटील, ही सगळी माणसं, रुईकर, बस सगळी आलीत. ही सगळा परिसर असं तसं नाही, प्रत्येकाच्या पोटावर प्रेम करणार आहे आणि करणार आहे म्हणून तुमच्या दारात आहेत. बस अशा सर्वांचरणी ओझळ माथा टेकवतो आणि अगदी धावत्या वेळात अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याला प्रवृत्त होतो. पत्रिकेमध्ये वेळ 8:30 ते 10:30 आहे. निदान थोडं मागं पुढं होईल, पण सर्वांचरणी ओझळ माथा टेकवून धावत्या वेळात चिंतनाला सुरुवात. मस्तक माझ्या पायावरी वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी पुढं काही मागणं मागतात, ज्याच्या पुढं मागायचंय, ज्याच्या दारात बसलो ते विशेष आहे. आजचा पर्व काळ आहे बरं का. 24 एकादशा आणि 5 पर्व काळ वारकऱ्यांनी धरीत जात जाव. 24 एकादशी आणि त्यात 5 पर्व काळ, वामन जयंती, कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, महाशिवरात्र आणि नृसिंह जयंती, हे 5 पर्व काळ आहेत. या पर्व काळात एखादा मेला, त्याला लय काय मोक्षासाठी आटापिटा करायची गरज नाही. दार मोकळं असतं देवाने ठेवलेलं या पर्व काळात. 3 लोकाला दार मोकळं. पर्व काळात मरणाऱ्याला, देशाचं रक्षण करत असताना जो मेला त्याच्यासाठी मोक्ष उघडा. आणि 3रं, ज्या बाईला कपाळाचं कुंकू घेऊन मरता आलं, त्या बाईला लक्ष्मी ओवाळायला वरी बसत असते. त्यामुळं आपल्याकडं आहेव जाणं म्हणते, कुकाचा शितोडा देत चलत आहेत का, लक्ष्मी वरी बसलेली असती तिच्यासाठी. म्हणजे असं कोणी समजू नका आपण लईच मागं वाईट आहे, असं नाही. प्रारब्ध असेल, परंतु असं जर जाणं झालं, वैकुंठवासी धोंडा महाराज देगलूरकर पंढरीत चातुर्मास चालू आणि धोंडा महाराज गेले. माईला कळलं, केल्याबरोबर कळल्याबरोबर म्हणले मालक गेलंय, आता जगून उपयोग नाही, सौभाग्य लिहिले, पसायदान म्हटले आणि जीव सोडून दिला. असं जाणं असावं. आणि तसं आजचा पर्व काळ आहे. आज ज्याचा पर्व काळ आहे तिलाही भोळ आहे. किती भोळे पोरांनो सांगू का, ऐका. सगळा खजिना देवाचा एका माणसाकडे. त्या माणसाचं नाव कुबेर. कुबेराकडे खजिना आहे देवाचा. कुबेर म्हणला ज्यांनी दिलाय त्यालाच घर नाही राहायला, ती मसनात राहते. काय करा म्हणले, देवाला घर बांधून देऊ. कुबेरानं सोन्याची नगरी बांधली, त्या नगरीचं नाव आहे लंका. आणि म्हणले मग आता वास्तुशांती कराय कुणाला बोलवा. त्या काळात एकच ब्राह्मण, पार शतग्रंथी, त्या ब्राह्मणाचं नाव रावण. शतग्रंथी विद्वान, त्याच्यासारखा विद्वान नव्हता. त्या दिवशी आमच्या मठावर एक जणाला म्हणलं घ्या हरिपाठ. ते उभं राहून आप्पा महाराज म्हणला, सत्वर उच्चार प्रल्हाद बोंबाला. अरे बिंबला असतं म्हणलं, बोंबाला नसतं. हे आपलं बोलणं. पण रावण मंत्र म्हणायला लागल्यावर कैलास पर्वत थरथर कापत होता, इतकी मंत्रात ऊर्जा त्याच्या.
जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गलेवलंब लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 डमनिनाद वट मरवयम चकार चांड तांडवम तनोतु न शिव शिव. मंत्र चालायचे, सगळे कान देऊन ऐकायचे आणि सगळी वास्तू शांती झाली. मग देव म्हणले महादेव माग रावणा काय पाहिजे. म्हणला तुम्ही देऊ शकत नाहीत, माग काय पाहिजे ती देतो. देऊ शकत नाहीत, संकल्प सोडला देवाने दिलं चल. आणि मग रावण म्हणला ज्याची वास्तू शांती केली ती लंकाच मला द्या. बघता काय देवाने हाय अशी देऊन टाकली. तेव्हापासून प्रथा पडली गुरुजी, काही सेवा करायची आधीच ठरीत येत. कसं आहे महाराज सांगा तुमचं का. यदा कदाचित महाराजाला आवडलं, महाराज म्हणला द्या नावाव करून. तेव्हापासून पद्धत आहे महाराज कीर्तन घेऊ, पण तुमचं कसं असतं सांगा का. एक गडी मागितलं पण हे इतकं भोळ आहे की देऊन टाकलं. आशाच्या दारातला पर्व काळ आहे. मग आमच्या पर्व काळात आम्ही सुद्धा काहीतरी मागितलं पाहिजे. आम्हाला मागायची अक्कल आहे का म्हणले अजिबात जीवाला नाही. मग साधू काय मागतो हे कळालं पाहिजे. मागणं दान कशाला म्हणायचं ऐका सांगतो. आपल्याला मागता येतं सोपं करू. पोरांनो सकाळ सकाळ दुकानदार झाडीत होतं आणि झाडता झाडता खिशातून नोट पडली आणि ती एका पोराने बघितली. काय करशील बरं तू बघितलं. हा बोल ना. त्यांना दिन वा टाळ्या वाजवगड्या लेकरासाठी बस इतकं मोकळं पाहिजे त्यांना दिन बस. दुकानदाराने नोट बघितली म्हणला गावात कुणी उचलली असती तर दिली नसती, पण लेकरांनी दिली. ए पोरा जा घ्या भरणीतली चॉकलेटी काय घ्यायची. पोरग उभा राहिलं म्हणला शेठजी तुमच्याच हाताने द्या मला नग. माय लांबून बघत होती म्हणले हे बाब्या घिन घी घी. कावा त्याने उष्ट्या हाताने कावळा हाणून घी. नाश्ता पुकारला की पहिल्यांदाच येऊन बसवतोय घी घी. त्याच्याकडून पहिला घी. तरी पोरग आईकडे बघायचं दुकानदाराकडे बघायचं आणि म्हणायचं नाही शेठजी तुम्हीच द्या. आई म्हण बाब्या घी. तरी शेठजीला म्हणायचं पोरग नाही तुम्हीच द्या. शेठजीने काम टाकून दिलं. आप्पा महाराज पळत गेलं भुरणीत मीठ मूठ घातली आणि पोराच्या हातात टाकली. पोरग उड्या हानीत घरी आलं. माय म्हणली माझा का डायनामा गेला होता का काय का. मी भीत सांगत होते ना घ्यायचं ना. म्हणलं आई तुझी बॅटरी ऑफ झाली का. अगं म्हणलं मी बी घेणारच होतो त्याने बी दिलीच आहे मुठीनी, पण दोघातल्या मुठीत फरक आहे. मी मुठ मारली असती तर माझ्या मुठीत 3च चॉकलेटी आल्या असत्या. शेठजीनं मुठ मारली वंजळ भरून गेली. बस साधूच्या मागण्यात का मागायचं याचं कारण आहे जीवाचं मागणं हे अल्प आहे. साधूच्या मागण्यात मागितलं का पुरे म्हणेपर्यंत भेटत असत का. साधूचं देणंच तसं आहे महाराज. संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार. महाराज म्हणले द्यायला कमी नाही. मग महाराज दिल्यावर काय विशेष आहे म्हणले नियम आहे देण्याचा. एकदा दिलं का पुन्हा महागारी घेता येत नसत. उसनं वेगळं आणि दान वेगळं. उसनं हे आग्या मावळाला विचारा कसं आहे ती. उसनं एखाद्याचं पीठ आणलं का घेताना चुपून चुपून घेते आणि द्यायचं म्हणलं की हा लांबून बघ वरणच मुठ सोडी ती. ह्याला उसनं म्हणायचं. आणि दान कशाला म्हणायचं. एक तर देता येत नाही आणि दिलं का महागारी घेता येत नाही. सोपं करू पोरो. कीर्तन झालं. मग कीर्तन झाल्यावर महाराजाला काय देतात. योग बी नारळ म्हणला नाही का हो. सगळीच पैशावर टपल्यात इतकं काय वाईट. बरं पैसे तर पैसे बरोबर आहे तुझं. मग गाववाले म्हणले महाराज 2-3 वर्ष झाली येतात काही बोलत नाहीत काय नाही. एक काम करू महाराज लोकांच्या महाराजाच्या पाकिटात जरा 2-4 हजार
बोला की कमी कशाला वाढून म्हणा की जरा वाढून दे असं म्हटले. मग गडबडीत असं झालं 2-4 टाकायचे ते जरा अजून 1000 रुपये जरा असं वा असं मला जास्त दिलं तुला अर्ध दिन बरं का. हो, खरं बोललास तू जास्त. आणि मग ही सगळी बैठक बसली म्हणले उद्या काल आहे गडबडीत कळत नाही कुणाला किती काय किती आजच हिशोब काढून घ्या बरं काय झालं ते. मग हिशोबाला बसले आणि बसत असताना नेमका 1000 रुपये जरा हिशोबच लागणं कुठं गेले. मग काय बाई म्हणले संस्थेतल्या लेकरांना दिलेत का बक्षीस म्हणून. हे आपण कुठं बक्षीस देतो म्हणले अजिबात नाही. मग कोणाला नेमकं दिलेत का कोण भाजण्या आलता गाडीला डिझेलला असं काय म्हणलं अजिबात नाही. मग 1000 रुपये कुठे गेले तेवढ्यात एक जण मला बहुतेक महाराजाच्या पाकिटात जरा 1000 रुपये बोला बोला जास्त गेले. आता जास्त गेले म्हणलं तुम्हाला मला फोन करून म्हणता येत आहे का महाराज तेवढे 1000 जास्त आलेत तेवढे महागारी येऊन द्या म्हणता येत आहे का. आणि जरी तुम्ही म्हणलात तरी मी गाडी पुढं दामटीन का महागारी आणीन. एक तर म्हणताच येणार नाही का ते पैसे तुम्ही मला दान दिलेले. दान दिलं का महागारी घेता येत नाही. देवा परमार्थिक अवस्थेसाठी आज आम्ही तुझ्या पुढे दान मागतो का. हा देह मिळालाय पण मिळालेला देह कळाला पाहिजे. वस्तू मिळण्याही पेक्षा वस्तूचं महत्व कळालं पाहिजे. सोपं करू कळलं असं जरा गारठा आहे गारठ्याचं दृष्टांत देतो. पोराचं लग्न झालं माया अख्ख्या गावात सांगत सुटली बस माझ्या पोरासारखं लग्नच कोणाचं झालं नाही. गाव म्हणायचं आमची का झाली नाहीत का काय हे काऊन सांगत सुटली बरं काय झालं म्हणली हे माझ्या पोरासारखं लग्नच झालं नाही. काय दिलंय असं म्हणली रुकवत तर बोलायचंच काम नाही बघन ती नवलच वाटत आहे. काय कपाट तर इतकं मोठं दिलंय म्हणली घरात जात नव्हतं मग गुडगाभर पडशी खांदली मग कपाट आत घातलं. बस नाही जा 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 तुला काय अडचण जाऊ द्या ताण नको घेऊ जा 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 कुठं केस ठोक तिकडे जाऊन कुठं तरी नाही तसं काय नाही काहीतरी अडचण असेल असू दे. म्हणजे तू म्हणता एक उठलं म्हणतो काय वाटोळ झालं माझं काय वाटोळ होत नाही. पण शेतकऱ्याचा नियम आहे पाचर निसाटली की दांड्या निष्ठत असत्या त्यामुळं पाचर उलशी ठोकून बसवायची बसली तर बसली हा नियम असतो. पण मुद्दा चालला होता पुढं काय इतकं दिलंय म्हणले की बोलायचंच काम नाही. म्हणले कपाट बसत नव्हतं फडशा खांदून बसिलं वा म्हणली. पावसाळा भर सांगत सुटली आणि हिवाळा आल्यावर बोंबलत बसली. सगळं दिलं पण म्हणली एक नाही दिलं. सुन म्हणली असं काय द्यायचं राहिलंय आत्या म्हणली सगळं दिलं पण माई एक राहिलं. काय राहिलं म्हणली सगळं दिलं पण बम नाही दिला. बम कळतो का परवा आपल्या भाषेत हिटर जुन्या काळात बम. दादा आला तायडे कसं चाललंय लय बरं चाललंय पण दाद्या ती बम काय चीज आहे ती बमा पाय मै सासू पारा आगड बम झाली ती बम लवकर दी बरं म्हणे काय ती काय ती बम लवकर आण माझ्या सासूच्या मड्यावर घाल उद्याच आणतो म्हणला त्याला काय लागत आहे 2 दिवसात तर बम आणला. कवाच पाठ काकड्याला उठली नाही पाटील पण त्या दिवशी उठली कशाला बोला कशाला तुम्ही तिथंच होतात काय बरं म्हणताय बम पेटवायला तर बम पेटवाय उठली. 3 वाजता गिहांडा वत बमात 5 वाजल्या तरी पाण्याचा पाठ चालला खालच्या गल्लीला. कांतीन शांती उठल्या म्हणल्या माय कुणाची मोटर गावात चालू झाली ग पाण्याच्या पाट्याने वरी तर काकू गिहांडा वत बमात कालव्यान सुन उठली म्हणली आत्या काय करता म्हणली बम भरीते. किती टाइम झालं म्हणली 2 घंटे. आता बमाला 2 जागा कडीनं लाकडं घालायचे असते तर मुदी पाणी होते तू काय बोलतात राव तुमचं जसं हुकलं तसं तिचं हुकलं. बमाला 2 जागा असतात कडीनं पाणी ओतायचं असतं मध्ये लाकडं ही उपारत्या खुपडीची हिनं कडीनं लाकडं कोंबलीन मध्ये पाणी ओतीत होती. किती वर्ष पाणी ओतलं बम भरण बरं. याला म्हणायचं वस्तू मिळाली पण मिळालेली वस्तू वापरायची कशी कळाली नाही. तसं महाराज म्हणले देहरूपी बम आपल्याला मिळाला पण मिळालेला वापरायचा कसा याची दानत अजून जीवाला नाही. मग महाराज जीवाने काय केलंय मिळालेलं दुसरीकडे वापरलं.
देव दिला देह ओ भजन गोमाता देव दिला देह भजन गोमाता देव दिला देह भजन गोमाता देव दिला देह भजन गोमाता ओ देव दिला देह भजन गोमाता तुया झाला पाटा पादिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला पाटा पादिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा पादिकेचा तोया झाला फाटा पादिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा पादिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा पादिकेचा दिला देह हो भजन गोमाता देव दिला देह 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 भजन गोमाता तोया झाला पाटा बाधिकेचा तोया झाला पाटा बाधिकेचा तोया झाला पाटा बाधिकेचा देव दिला देह भजन गोमाता तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा 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 टाळ्या वाजवा रे बस बात असे गायक वादक काय विशेष आहे राव आमचे वैकुंठवाशी पांडुरंग महाराज वैद्य बाबा म्हणायचे एक शब्द ते म्हणायचे कलाकारांनी गायलेलं आणि पक्वाजांनी वाजवलेलं कळाय सुद्धा खानदानी हृदय लागतं नाही तर काय वाजवतात कसं वाजवत तर म्हणला भूम भूम परांडा भूम भूम तुला काय कळायलंय त्यातलं नाही तो म्हणला तसं नव्हतं मग भूमाका इटाकच वाजवत होतं. असं नसतं ना राजा कळायला खानदानी हृदय लागतं आणि ही सगळी खानदानी माणसं आहेत म्हण एवढी रेल चले गावात बस देवे दिला देह भजन गोमाता तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजन गोमाता महाराज मिळालं पण मिळालेलं वापरायचं कळायला पाहिजे मग महाराज परमार्थ आम्ही करू म्हणे हो पण परमार्थामध्ये असं विशेष काय लागतं हो महाराज म्हणले विशेषच सांगतो परमार्थ हा प्रेमाचा आणि मनाचा असला पाहिजे ऐका पोरो कुठं बीडला जा चौसाळ्याला जा मांजर सुंब्याला जा नाही तर इकडं बार्शीला जा MD बघा MBBS बघा सर्जन बघा स्पेशालिस्ट बघा तज्ज्ञ बघा सगळे डॉक्टरला विचारा हात मोडल्यावरती हात दाखवीन कुठं मोडलंय ती पाय मोडला कुठं ही पाय दाखवीन डॉक्टर पण त्याला विचारा बरं मन कुठंय किती मोठा असू द्या कोण्याच डॉक्टरला मन कुठंय सांगता येत नाही म्हणजे नाही असं नाही म्हणजे उग बोलत बोलत माणसं म्हणतात तरी यंदा माझं मन म्हणत होतं कांदा नगच लावायला धोकाच दिन यंदा मन म्हणतच होतं ज्या अर्थी मन म्हणत होतं त्या अर्थी आहे का नाही हे मन परमार्थात देवाला पाहिजे का बरं म्हणले हे सगळं ह्या मनाच्या कारभार आहे मन नीट असलं तर जग नीट मनाने धोका दिलेला असला का जग वांगाळ सोपं करू कळलं असं पर हो इकडं पहा समजा तुम्ही सगळे सहलीला फिराय गेलात आणि तहान लागली काय करता बरं हा पाणीच नाही आता काय करायचं बिस्लेरी प्यायची का
पण खिशात रुपया नाही, आता काय करायचं? बोला बोला. आ कुणाला मागायचं? मागायला ऊनच इतकं पडलंय की माणसं बाहेरच येईनात, घर लावून बसले. तर आता काय करायचं? लय कुठं प्यायचं म्हणला तर बाहेर इतकं ऊन पडलंय, सकाळी मका जर वाट्यावर टाकली तर संध्याकाळी पॉपकॉर्न होऊन घरात जायची, इतकं कडक ऊन आहे. काय करायचं? आ काय म्हणतोस? उन्हात जाऊन मरायचं? अरे असं कशाला उगाच परिस्थिती. पण तेवढ्या ह्याच्यात विचार करा, फिरतात आणि वरच्या मजल्यावर एकाने आवाज दिला, ए पाणी पिऊन जा. आता कसं वाटतंय बरं? माणूस आहे राव, तहान लागली आणि पाणी प्या म्हणतोय. बस अर्धा तास झालं त्याची वाट बघत बसलात, पण गडी वरनं खाली येईनाच आहे. आता कसं वाटतंय? माणूस आहे वय ह्याच्यात म्हणलं जेवण. पण तेवढ्यात ती वरनं खाली आलं म्हणला नुसतंच पाणी कसं पाजावं, मन सरबत घेऊन आलोय. आता कसं वाटतंय? माणूस नाही राव, देव माणूस आहे. मी पाणी मागितलं आणि सरबत घेऊन आलाय. आधी सरबत पिऊ आणि पुन्हा पाणी पिऊ. सरबताचा घोट घेतल्याबरोबर कळलं साखरच टाकली नाही. आता कसं वाटतंय? माणूस आहे ह्याच्यात म्हणलं. पण तेवढ्यात त्याने खिशात हात घातला आणि पुडी बाहेर काढली. म्हणला मला वाटलं शुगर आहे काय की. आता कसं वाटतंय? बायको काळजी करीत नाही राव, इतकी काळजी करते. बस दृष्टांत संपला. बरोबर मला सांगा, ज्याला तहान लागली तो बदललाय का? पाणी पिणार बदललाय, देणार बदललाय का? तरी सुद्धा ही मधला संबंध का बदलत गेला? मन बदललं का बाहेरचं जग बदलत असत. त्यामुळे महाराज म्हणले, देवाला जे आवडतं ना त्याचं नाव मन आहे. मन का? ती घेत असतानाच बाहेरचं बघत नाही, मग अंतरीच घेतो गोडी गोडी, अंतरीच घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीच घेतो गोडी, अंतरीच घेतो गोडी, अंतरीच घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची भावाची. देव सोयरा सोयरा सोयरा, देव सोयरा सोयरा. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. टाळ्या वाजवगड्या गुरुजीसाठी लय गोड वाजवतात. बस मस्त वाजते राव. बस आमचे बाबा म्हणायचे, पकवाज बदडायला लय अक्कल लागत नाही, खानदानी पोषक वाजवायला खानदानी हृदय लागतं. गुरुजींचा पकवाज म्हणजे गायकाचा असेल, कोणी कीर्तनकार असेल, हृदयाचा ठाव घेणारा पकवाज. असा थोडाच लोकांचा वाजवतो. नाही तर तुप तावलं का नाही, गडी जावला का नाही, तुप तावलं का नाही, असलंच वाजत असेल. देखाना खापाना देखाना खापाना असलं नसतं. असं गोडावं वाजलं पाहिजे. महाराजांचे शब्द, देव घेत असताना बाहेर नाही आतलं घेत असतो. महाराज असं आतलं म्हणजे काय? महाराज म्हणले, जे त्याच्यापाशी नाही त्याची वाट बघत. महाराज मग देवापाशी काय नाही, सगळं आहे, पण एका गोष्टीचा लय दुष्काळ आहे त्याला. त्याचं नाव आहे भाव प्रेम. लय दुष्काळ. थोरा भावाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. प्रेमाचा भुकेला. हौची दुष्काळ
मन पाहिजे बस अशोक गुरुजी. सोनाराने अंगठी घडवायला काढल्यावर अंगठीत हिरा जितका फिट बसतो तसं प्रमाण फिट बसलं पाहिजे. गोड उग बस. जिंकलं वा, जिंकलं अशोक महाराजांनी, जिंकलं सगळं बस. त्याच्यामुळे तर जीव काढीत होतो मी बस. उग घरचं कीर्तन आहे, नाही तर दांडीच होती आज इतकी मॅच मांडल्यावर. लय मला आवडते म्हणजे तसं पैसे बी लय आवडतात, मन पळत आलो दुसरं. तू म्हणताना असं कसं काय, आता तुम्हाला लेकर आहेत बाळ आहेत, मला पैशाशी दुसरं कोण आहे, लय आवडते त्याच्यामुळे. थोर प्रेमाचा भूकेला दुष्काळ दयाला, आज दुष्काळ दयाला, आज दुष्काळ दयाला. देवाला प्रेमाचा दुष्काळ आहे. नुसतं परमार्थाचंच प्रेम लागतं असं काही नाही, हे ध्यानात ठेवा. संसार सुद्धा ज्याला चांगला करायचा आहे, संसारात सुद्धा प्रेम लागतं. संसार सुखाचा त्याचाच होतो जो प्रेमाचा संबंध मानून चालतो. हे कळत नसेल तर सोपं सांगतो तुम्हाला, कळलं असं. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं झालं, माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं झालं. जशी अमृताची धार नमाचं सोन्याचा संसार, राजराणीचा दरबार, माझा सोन्याचा संसार, राजराणीचा दरबार. पण कधी प्रेम असेल तर, नाही तर नजर लागल्यावर प्रेम संपलं किती असू टिकत नाही. आणि मग जुनी माणसं म्हणायची भांडणं का व्हायनात, पण भांडणात प्रेम पाहिजे. त्यामुळे जुनी लोकांची म्हणच होती, देवळात घंटा आणि संसारात तंटा असलाच पाहिजे. सोपं करू कळलं असं. 60 वर्ष झालं संसार केलता, किती अय ठकू आवरून घे ना असं. 60 वर्ष. आणि 60व्या वर्षी तिने कोर्टात दावा दिला काडी मोडीचा. काडी मोड कळतं ना, घटस्फोट. न्यायाधीश साहेब म्हणले, आजी किती वर्ष झालं संसार केला? आजी म्हणली 60 वर्ष. न्यायाधीश साहेब म्हणले, आजी माझा ऐका, कशाला उगा थोड्यासाठी जा असं करता, मग अजून 10 वर्ष राहा की संसार करा. शेवटी आजी म्हणली, ओ न्यायाधीश साहेब, ज्याच्याबरोबर 60 वर्ष संसार केलाय त्याच्यापाशी एक क्षण सुखाचा गेला नाही, 10 वर्ष जगून उपयोग नाही. मग शेवटी न्यायाधीश पारमार्थिक होता. न्यायाधीश म्हणला, ओ साहेब, आजी ऐका, 3 गोष्टीला आधारा वाचून किंमत नाही. एक लता, दुसरी वनिता आणि तिसरा पंडिता. लता म्हणजे वेल, वेलीला आधार बांबूचा, आधार नसल तर वेल वाढू शकत नाही. पंडिताला आधार समाजाचा, गाव चांगलं पाहिजे आणि ब्राह्मणाला मानणारं पाहिजे तर पंडिताचं नीट चलत. आणि तिसरा आधार वनिता या बाईचा, बाईला आधार पुरुषाचा असतो म्हणून स्त्रीचं जीवन चांगलं चालतं. कस काय, बायको कुणाची असू द्या, गावात चलत असताना समजा पाताळ फाटलेला असू द्या, मग इज्जत कुणाची जाती? गावाची जाती काय? हे मालकाची. का? जोपर्यंत लग्न होत नाही तोवर लेकीची चिंता बापाला, एकदा पाणी सुटलं का तिथून पुढे चिंता मालकाला असते. तसं मग आजी ऐका, आयुष्य 60 वर्षाचं गेलंय, 10 वर्ष कळ काढा, जमणार नाही. शेवटी न्यायाधीश म्हणला, आजी माझा ऐका, 10 नाही निदान 5 वर्ष तरी संसार करा. आजी म्हणली, न्यायाधीश साहेब 60 वर्ष झालं एक क्षण सुखाचा गेला नाही, मग 10च काय 5च काय 2 वर्ष सुद्धा नाही जमायचं. अहो आजी माझा ऐका, निदान 1 वर्ष तरी. आजी म्हणली, न्यायाधीश साहेब ऐका, ज्याच्या 60 वर्ष सुखात जगले त्याच्यापाशी एक क्षण सुखाचा गेला नाही, 10 नाही 5 नाही 2 नाही 1 नाही. न्यायाधीश साहेब ऐका, एक वेळेस तुमच्या बरं नांदन पण ह्याच्या बरं का? याला प्रेमाचा संबंध म्हणा. किती जागा पण प्रेम नसेल तर माणसाला इट येतो.
तसं देव आहे, पण देवाचा परमार्थ करताना सुद्धा प्रेम नसेल तर देवाला त्या भक्तीचा वीट येतो. त्यामुळं तुकोबरायचे शब्द आहेत, देवा सगळं देत असताना या परमार्थाला जोड देताना एक काम कर, काय? प्रेम सुख देई, 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 हो प्रेम सुख देई, 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 प्रेमाधीन नाही समाधान, प्रेमाधीन नाही समाधान, प्रेम नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. ताली वाजवा एक साचे हो. अरे वा पिंपळगावकर, हा हा जय हो. अरे वा टाळकरी. प्रेमाधीन नाही समाधान, हो प्रेमवीण नाही समाधान, समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, 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 सुख देई, प्रेम 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 सुख देई. बस असं पाहिजे तुझे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम असे असतात जिथं प्रेमाचा संबंध येतो तिथं माणूस माणसाकडे बघत नसतं. म्हणजे कसं सोपं करू, कधी कधी कीर्तनाला गेलो, कोणाच्या घरी जेवायचा योग आला, आम्ही हळूच विचारपूस करतो, आजी बरं चाललंय का? म्हणे हो महाराज लय बरं चाललंय. लेकरू म्हणले पोरग लय चांगलंय. मग पण म्हणले काय सांगाव पोराचं, काय नीट राहिलंच नाही का? म्हणले नुसता बैल झालाय बैल. कोणाचा? म्हणले काय सांगाव, पदराचं वारं लागलं, नुसता बैल झाला. पहिलं मला विचारल्याशी काय करीत नव्हता, आता ती म्हणीन तसंच करतोय. उठ म्हणलं की उठतोय, बस म्हणलं की बसतोय, आणि चावी दिली की दुड 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 पळतोय. सांगाय सारखंच नाही, बैल झाला बैल. म्हणलं आजी पोराचं असं आहे, लेकीचं? म्हणले नाही लेकीचं लय बरं चाललंय. म्हणले पाहुणा? म्हणले जावाय नुसता देव माणूस आहे देव. का? म्हणले लेकीच्या पुढं इतका नाही. हा म्हणलं पोरावरच बरा टिंबा पडलाय, जावाय तसाच नीट राहिलाय का? पोरग तसंच आहे, जावाई तसाच आहे, पण फरक आहे लेकीचा संबंध प्रेमाचा आहे. प्रेम आलं का दोष काय तिकडे बघत नसतो, आणि प्रेम नसलं का गुण दिसतच नाही, नुसता दोष दिसतो. देवा परमार्थामध्ये पाहत असताना देवाचा संबंध असाच आहे. प्रेम असलं का देव दोष बघत नाही. कस काय? उदाहरण देतो, दाखला. देवा बरच राहिला गडी, देवा बरच ताटाला ताट लावून जेवला. आता मला तुम्हाला विचारायचंय, मित्राची बहीण आपली कोण? बहीण. यावर आहे ना, देवाची बहीण सुभद्रा.
मग अर्जुन ताटाला ताट लावून जेवत होता. आता कृष्णाची बहीण म्हणले ह्याची कोण बहीणच ना, पण चलत चलत बार उडीवला, सुभद्रालाच घेऊन गेला. कोण अर्जुन. आता गुन्हा साधा आहे का? मग देवाने माफ करायला पाहिजे का? अजिबात नाही. पण देव इतका चाटाळ, माफ तर करायचं सोडून द्या गुरुजी, शेवटी त्याच्याच गाडीवर ड्रायव्हर म्हणून राहिला. कुणाच्या जनबा बहीण नेली त्याच्याच गाडीवर, सारथी शारंग धरू अर्जुनेश. का? त्या शिशुपाळाची एकशी सहन केली नाही एक. आणि अर्जुन रोज रणांगणात लढताना कृष्णाला काय काय बोलायचा, तरी सुद्धा देव काहीच बघत नव्हता. का? ज्ञानोबराय वर्णन करतात, देव म्हणताना सांगते अर्जुनाला मोह झाला. पण ज्ञानोबराय काकणभर पुढे गेले म्हणले अर्जुनाला मोह झाला नाही, अर्जुनाचा देवाला मोह झालाय. आणि मोह म्हणजे प्रेम झाल्यामुळं अर्जुन काय गुन्हा करतोय देव बघत नाही. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. का? प्रेमाचा संबंध असला का देवाचा स्वभाव आहे, कुणी का असाना लय लांब धरीतच नाही. आणि स्वभावाला औषध नसतं. कुणी असो, आपल्याकडे म्हणच आहे सुमजळण पण वळ जळत नसतो. पोरं हो, जित्याची खोड मेल्याशी जात, कुत्र्याचं शिपूट वाकड ती वाकडच. का? स्वभावाला औषध नसतं. सोपं करू कळलं असं. कलेक्टर ड्युटीला चालला गुरुजी, जात असताना चौकात सिग्नल लागला. कलेक्टर सिग्नलला थांबल्यावर त्यांनी विचार करायला लागला आता आपलं राहिलंय काय. म्हणला नेमकं सगळं झालंय, जिल्हा सहीवर चलतोय, पण म्हणला माय बापासाठी लग्न करायचं राहिले, लग्न करू गाड्या म्हणला. पण विचार केला लग्न करू, पण कुठल्या पोरी बरं करायचं नेमकं. का? अशी जुनी लोक म्हणतात, आपल्याला काय माहित नाही. मी तुम्हाला विचारतो, खरं सांगा, काळी मुंगी लय चावती का लाल? बोला. होय, काळी चावती का लाल? थांबा रे, तुम्हाला अजून मुंग्याच काढायला नाही, उलस थांबा. बोला की काळी का लाल? सर्वानुमते सांगा. हा, लालच. नाही राहून द्या, आता चावलेली काढायची नाही, कशाला विचारते चावून झाली बारा तिकडे. म्हणजे ही लईच मी मुंगीचं सांगतोय असं काय नाही, तुम्हाला कळलं असं. ही कसं आहे, माझ्या अंगावर बोज बारा नग म्हणून तुम्हाला विचारलं. काय आपलं झालं नाही, मी पिपळा खालचा मुंजा आहे अजून, कशा लोक इकडे बरं. मुद्दा चालला होता का लाल, म्हणजेच म्हणला कशाला काय करायचंय, जगात कलर दोनच, काळ आणि गोर, कशाला नाही बघायचंय. म्हणला पोर कशी का दिसाना, कष्टाची जाण पाहिजे. आणि त्या सिग्नलवर भिकारीची पोरगी भीक मागत होती. म्हणला बास, पोरगी गरिबीची पण कष्टाची जाण आहे, हिच्यावरच लग्न करू. केलं लग्न. भिकाऱ्याची पोर होती पण कलेक्टर बरं लग्न केलं. अख्खं गाव तिला काय म्हणायला लागलं, वा. का? भारतीय संस्कृतीचा आदर्श आहे. नवरा मास्तर असू द्या, बायको अंगठा छाप असू द्या, अख्खं गाव तिला काय म्हणतोय, मास्तर, मास्तरीन, कुंभार, बोला बोला, कुंभारीन, सुतार. उगा सुतार नसल्यावर न्या बरं ती पण तिथं भरायला दीतिक भरून बघा. हे पण गाव काय म्हणतंय, सुतार, सुतार. तुमचं लय बरं पण आमचं लय वाईट आहे. बुवा बुईंग, तुमचं कुठंच बसत नाही. कलेक्टरची बायको कलेक्टरीन झाली, सक्रात आली, म्हाताऱ्याला लय खोड म्हाताऱ्याला. काय? नव्या सुना दिसल्या का दम निघत नाही, आडूनच म्हणते आण घे बरं, उखाण्यात नाव घे बरं. मग कलेक्टरची बायको बघितली की म्हाताऱ्या आडव्या आल्या. म्हणले हे बाई नवी दिसायलीस घे नाव. मग ती म्हणली नग लाज वाटते. काय लाजायचंय म्हणली त्याच्यात, आता का लाजायसारखं वय, 7 जन्माला तीच पुजलंय, काय लाजायचंय नाव घ्यायला, घे घे. ती म्हणते नग लाज वाटते. तरी त्या बाकी ती म्हणते नग हो. मग बाकीच्या म्हणतात
घ्या घ्या घ्या. मग मी लगेच म्हणत हा, लाज वाटते. तरी मग बाकीच्या म्हणायचं हा म्हणा की असं असं घ्या घ्या. मी म्हणायचं लाज वाटते. तरी तुम्ही काय म्हणायचं घ्या घ्या. मग मी म्हणायचं नाही लाज वाटते. कसं बरं वाटायला घ्या घ्या. मग ही जशी फसगत झाली तशी सून म्हणली घेतेच. मग तिनं नाव घेतलं. ऐका तिनं नाव घेतलं. ऐका तिनं नाव घेतलं. कसं चित देऊन ऐका त्यात जसं का ब्रह्मज्ञानी यायला ह्याच्यातून. पण जितकं तुम्ही शांत बसलात तितकं गाव ती मंदिर शांत का. ही जे उखाणा ऐकायला मग तिने नाव घेतलं. चांदीचं ताट सोन्याची वाटी हाय. काय चांदीचं ताट सोन्याची वाटी हाय. कलेक्टरला भूक लागली तुकडा वाढ ग मग. मग बाया म्हणल्या अगं सईवर जिल्हा चालायला आणि तुकड्यासाठी परत घेऊन हिंडायला लागलीस वय का. महाराज बायको कलेक्टरची झाली पण स्वभाव भिकाऱ्याचा आहे. पडिले वळण इंद्रियाचं कान भाव तो निराळा नाही तुझा. भाव तो निराळा नाही तुझा. भाव तो निराळा नाही तुझा. पडिले वळण इंद्रियाचा कान भाव तो निराळा नाही तुझा. भाव तोची जाणा नाही तुझा. भाव तोची जाणा नाही तुझा. टाळी वाजवा गड्या. हे असं असते बस. ह्याला म्हणायचं लवंगी फटाकडा. हा उशिरा पेटतोय पण कसा वाजतोय. एकदा वळण पडले की स्वभाव बदलत नसतो. आणि देवा तुमचा स्वभाव आहे प्रेमाचं दिलं का तुम माग पुढं बघत नाही का. म्हणले या आतापर्यंतचा तुमचा सगळा अंदाज आहे. चालरीत आम्ही बघितली काय. मग उदाहरणासहित तुकोबारांनी मांडायचं चालू केलं. ऐका मातंग ऋषीने एका पुरीला सांगितलं होतं पुरी अशीच सेवा करीत राह एक दिवस देव तुला भेट देतील. रोज तिनं अयो कुणी जांभळी दिली गाडी. नग तसं नग मला भ्याच वाटतं त्याच्यामुळं पंगत आधी नका घाली जात जाऊ. हा आम्ही सर्रास 7 ते 9 केले आणि पुन्हा पंगत का. माणसं उगं कचवून खातील का असं जमलं. पुन्हा बसायचं आणि वरनं माप घ्यायचं महाराजांनी आणि पुन्हा कीर्तन हुस्तोर टोल देत बसायचं बंद कर बंद कर असं नसायचं. थोडं ऐका राहू द्या राहू द्या. तसं नाही अडचण लिहू. मुद्दा चालला होता काय. शबरी एक दिवस देव तुला भेट देते. शबरीनं तीच ध्यानात ठेवलं. रोज झाडाय जायचं. झाडून आली की देव येते म्हणून काहीतरी फळं आणायची. आंघोळीला बसायची. पण एक दिवस वाटलं आंघोळ करता करताच देव येऊन गेले तर काय करायचं. तिने तिथून पुढे आंघोळच केली नाही. पण देवाची वाट बघत बसली. फळं आणून ठेवायची. गोड असते तीच दुर्डी ठेवायची. आंबट चिंबट फेकून द्यायची. देव आले. शबरी देवाला बघितल्याबरोबर बरं वाटलं. शबरीनं टोपलं हातातलं दिलं. लक्ष्मणाने तोंडाला लावल्याबरोबर वास आला त्याचा का. 14 वर्ष आंघोळच केली नव्हती म्हणलं बाकीचा प्रकार कसा असेल. फार केसाच्या जटा झालेल्या. मग आंघोळच नाही म्हणलं तोंड कधी धुतलं असेल तिनं. हे तोंडाला बोर लावल्या बरोबर वास आला. पण लक्ष्मणाने बोर फेकून दिली आणि रामाने खायला चालू केली. ऐका माय मावळीची. ऐका माय मावळीची. ऐका महिमावळीची. ऐका महिमावळीची. बोर काय बिल्लारची. बोर काय
महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची बोर खाय बिळणीची बोर खाय बिळणीची बोर खाय बिळणीची बोर खाय बिळणीची थोर प्रेमाचा मग बोर खात असताना देवाने विचार नाही केला 14 वर्ष आंघोळ केली नाही म्हणल्यावर दात किती निर्मळ असते पेप्सिडेंट वापरलंय का इको वज्रदंती होती का विचार न करता खात बसला का प्रेम आलं का देव माग पुढं बघत नाही तो कोबर आहे आज म्हणतात तो कोबर आहे आज म्हणतात काय तू का म्हणे देवा तू का म्हणे देवा हरी तू का म्हणे देवा 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 हरी तू का म्हणे देवा 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 देवा तू का म्हणे तू का म्हणे देवा देवा काही बातों के पाठवा काही बातों के पाठवा काही बातों के पाठवा तू का म्हणे देवा प्रेम बातों के पाठवा प्रेम बातों के पाठवा प्रेम बातों के पाठवा हा कृपा कराल दे थोडी कृपा कराल दे थोडी कृपा कराल दे थोडी कृपा कराल दे थोडी तुका म्हणे देवा प्रेम भातू के पाठवा प्रेम भातू बातों के पाठवा प्रेम बातों के पाठवा तुका म्हणे देवा प्रेम भातू के पाठवा प्रेम भातू के पाठवा प्रेम भातू के पाठवा हरी कृपा कराल दे थोडी कृपा कराल दे थोडी कृपा कराल दे थोडी कृपा कराल ते थोडी ओ तू का म्हणे देवा प्रेम बातों के पाठवा प्रेम बातों के पाठवा प्रेम बातों के पाठवा ओ पाठवा मग महाराज म्हणले देवा प्रेम असलं का तुम्ही मागं पुढं बघत नाही आणि माझ्याकडे प्रेमाचा दुष्काळ आहे म्हणून एक काम करा तुमच्यापाशी प्रेमाचा सागर आहे आणि त्याच्यातलं काहीतरी प्रेम मला द्या असं 4थ्या चरणातून महाराज मांडतात याचं कारण मी खालून वर यायला लागलोय का मोठ्याचा वाडा असतो मोठ्याच्या वाड्यात कुठून घुसा बैठकीत येत तसं तुकाराम महाराजांचं भांडवल म्हणजे मोठ्याचा वाडा आहे कुठूनच शिरा ठेपेतच आल्याशी राहत नाही म्हणून महाराज म्हणले देवा हे प्रेम द्या का प्रेम दिलं आणि प्रेमाने काही केलं तरी सपात नाही सोपं करू कळलास महाराष्ट्र केसरी आखाड्यात लंगूट लावून उभा राहू द्या कसला पहिलेवान येऊ द्या एकाच डावात चितपट करते एकाच डावात महाराष्ट्र केसरी किताब पटकून घरी येतंय 2 वर्षाचं कार्ट पळत येतं
तिथं मोठ्या पैलवानाला सुद्धा अंगाला कासरा लागू देत नाही. पण 2 वर्षाचं पोरग पळतच येतंय आणि बापाच्या मिशावडीत, तरी सुद्धा बाप त्याला काही करत नाही. का? याचं कारण आहे आखाड्यात जे चालू आहे याला शक्तीचं बळ म्हणा. पोरग 2च वर्षाचं आहे तरी मिशावडीत आहे, पण बाप काय करीत नाही. का? पोराचं आणि बापाचं याला प्रेमाचं बळ म्हणा. शक्तीचं बळ हे माग पुढं पाहतं, पण प्रेमाचं बळ असलं का किती मोठा माणूस असला तरी झुकत असतो, झुकतो महाराज. माणसं म्हणतात कस काय, कधी कधी अंदाज येतो बघा. आम्ही कधी आपल्या गावाकडे कीर्तन करू द्या, कधी शहरात कीर्तन करतो, पण अंदाज येतो. गावाकडे असलं का मोठं माणूस बसलेला बसल्या जागा म्हणतो हे टाक चहा, महाराज आलेत. पण शहरात गेलो असं म्हणता येत नाही. ती सुम झोपलेली मॅच बघून झालेली आणि मग त्यांनी दार वाजवायचं, ए ए उठ ना. हे म्हणलं कोण झोपले? ती. म्हणलं ती कोण आहे? घ्या नाव. कसं नाव घ्यावा? म्हणलं द्या ना आवाज. मग ती म्हणत ए उठ ना, घ्या नाव. म्हणलं ए पिल्लू. मग ती उठणार. तिथून पुढे तिचा राहडगाडगा चालू. उठल्यावर तिला 5 मिनिटं गुडघं सेट करायचं देत, व्यायाम करायला गुडघं दुखत येत ना. मग तिथून पुढे उठायचं, मग तिने दार उघडायचं. मग ती केस मोकळी सोडलेली, येण्याची खोळ घातलेली. कळतं येण्याची खोळ. यहाँ से यहाँ तक नो डाऊट नो स्टॉप. गाऊन घातलेला, केस मोकळी. म्हणलं आज का आमोशा आजच उगावली का काय? हळूच विचारलं का? मग ती म्हणते कोण आहेत? बाबा आले, चहा कर. आताच सिरियल आणि मॅच बघितली, इतकं डोकं हँग पडलंय ना. तुम्ही करा, त्यांना द्या, मला उलसा द्या. ओ म्हण मी तुम्हाला करून पाहिजे पण मला नग म्हणला असल्याचा चहा. ते म्हणला महाराज बोलायला फटकळ आहे, पण प्रेम लईच लावी ती, जीव लईच. म्हणलं पेटेव त्या जीवाला काढी लाव तिकडं. मुद्दा एवढाच आहे, काय प्रेम आणि जीवाचा संबंध असला का आत काय दुर्गुण आहे त्याला मान असतो. तसं देवा तुमचा स्वभाव आहे, काय आत किती दुर्गुण हे बघत नाहीत. प्रेमाचा संबंध असल्यावर कस काय? याला उदाहरण देतो ऐका. बापाचा हात धरून एक पोरगी पंढरपूरला आलती. देव बघितला आणि बापाला म्हणले बाबा आता मला नाही महागारी यायचं. बाप म्हणला पोरे काय करशील? देवाळ झाडून इथं झोपण. काय खाचीन? भेटलं काय तर खाईन, नाही तर चंद्रभागेचं पाणी पिऊन झोपण. घरी काय सांगू? सांगा गर्दीत हरवली म्हणून. बापान पुरीचा निश्चय बघितला आणि महागारी घर गाठलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, नित्यनेमाने एक माणूस दर्शनाला यायचा. त्या माणसाचं नाव आहे दामू शेट्टी. पोरगी बघितले, पोरी कोणाची गा तू? शेठजी कालपर्यंत सांगता आलं असतं, पण आज नाही सांगता यायचं कोणाची ती. काय खाल्लंस? काहीच भेटलं नाही काल. मग 2दा चंद्रभागेचं पाणी पिऊन झोपले. पुरीचा निश्चय बघितला आणि शेठजीनं पुरीचा हात धरला आणि वाड्याव घेऊन आले. त्या पुरीचं नाव आहे संत जनाबाई. पडन ती काम करायचं तिने रोज. सगळं झालं की संध्याकाळी दळाय बसायचं. उद्या काय खायचंय ते आज दळावं लागायचं. जुन्या काळात गिरण नव्हती. घास टाकला की देवाला आवाज द्यायचा. येईवा काढाई दळी कली. येईवा काढाई दळी कली. देव म्हणायचा रुक्मिणी जाऊ का ग? रुक्मिणी म्हणायची मला बी वाटतंय, पण बडव्याने शेजारती केली नाही अजून. जनाबाई म्हणायची काय येत नसल बरं देव, काय कुठं माझं आडलंय? बहुतेक माझा दोष बघतोय काय की देव, पाप पुण्याच्या गोष्टी करतोय काय की. मग जनाबाईनं मोठ्याने आवाज द्यायचा. मी पुढं म्हणतो, माग म्हणतान का ए लाडकी बहीण योजना म्हणतान का? हा
अप्रूप वाटतं गुरुजी मला. ग्रॅज्युएट शिकून लेकरं गावात तशीच पडल्यात. हे अंगठा छाप 1,500 महिना कमवायली. शासनाची किमया. तुमच्यासाठी जनाबाई पुढं म्हणायची, तुम माग म्हणा. म्हणतान का? मग ती म्हणायची, सत्वाचे आदन ठेविले पुण्य वैरिले पाप ते उतू गेले रे बा विठ्ठला. सगळ्या म्हणा, सगळ्या म्हणा. ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. वा, टाळ्या वाजवा गड्या. बस पाटील, तुमच्या गावातले आवाज लय चांगलेत गडे बायांचे. वा, उद्या काला झाल्यावर भजन ठेवू तुमचं. आता नग काला झालं. देव दुडदुड पळत यायचा, जनाबाईच्या हाताखाली हात घालायचा. जणे मन गा, अजून गाणं मन. जनाबाई गाणं म्हणाय चालू करायची. चंद्रभागा माझी भगिनी, पुंडलिका हे बधू, पांडुरंग माझा पिता, रकुमाई माझी माता. देव तसाच माग म्हणायचा. दुसरी वेळ चालू झाली की जनाबाई जात थांबवायची. देवा आता म्हण बरं. देव लगी म्हणायचा, पांडुरंग माझा पिता, रकुमाई माझी माता. आमचे बाबा म्हणायचे, हात मुडद्या, तुझी का माता आहे वय? तुझी बायको आहे तरी सुद्धा माता म्हणतो का? भक्ताचं प्रेम. सकाळ झाली की गौऱ्या थापायची, शेजारीन चोरून न्यायची. राग यायचा, पदर खोसायची, शिव्या द्यायला उभा राहायची. आमचे बाबा म्हणायचे, ज्याला शिव्या भांडणं खेळायचे त्याच्याकडे 2 गोष्टीचं भांडवल पाहिजे. ज्याला भांडायचंय त्याचा आवाज मोठा पाहिजे. आवाज मोठा असला की किती माणूस गार पडते. आवाज मोठा पाहिजे बरं का पाटील. आणि दुसरं भांडवल लागतं कशाचं? कोण म्हणलं शिव्याचं? शिव्या देता आल्या पाहिजेत. इतक्या खमंग दिल्या पाहिजेत की पहिली शिवी पडली का 100 होस्तोर पहिली पुन्हा आली नाही पाहिजे. आणि जनाबाई शिव्या द्यायला चालू करायची. देव दुडदुड पळत यायचा, कान देऊन ऐकायचा. जणे काय गोड शिव्या देतीस, दिग 2 अजून दे. कुठली ग जणे तू? म्हणली मी पिपळगावची. बरोबर बरोबर जणे, दे अजून 2 दे, अजून 2 दे. तशी जनाबाई पदर खुसून शिव्या द्यायची. अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली. असं म्हटलं तरी देव आनंदानं स्वीकारायचा. एक भाव सांगतो ऐका. जनाबाई शिव्या द्यायची तरी देवाला ओव्या वाटायच्या. काय? जनाबाई शिव्या द्यायची, देवाला ओव्या वाटायच्या. आपण ओव्या म्हणतो तो, तरी देवाला शिव्या वाटतात का? याचं कारण आहे जनाबाई शिव्या देते पण प्रेमाचा संबंध आहे. विचारलं तिला, अगं असं काय केलंस? तिनं सांगितलं, काय नाही, एकच काम केलंय. काय? हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हो धरीला, धरीला, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधूनिया दोर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधूनिया दोर. हो धरीला, 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 धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर. पंढरीचा
असलं की देव तिकडे बघतो म्हणून देवा प्रेम द्या. मग तो कोबर आहे प्रेम मागता पण मागायला त्यांच्यापाशी असलं पाहिजे. मग महाराज म्हणले प्रेम मागायला मी अशा तशा पशी मागत नाही, मग कोणापाशी? तुम्ही विश्वनाथ हरी तुम्ही विश्वनाथ हरी तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीना रंगामियाना दीना रंगामियानाथ कृपा करा ते तोणी कृपा करा ते तोणी कृपा करा ते तोणी कृपा करा ते तोडी हो हो अनाथ दीना रंगा कृपा करा हो थोडी थोडी कृपा करा. वैकुंठवाशी आमचे बोधे बाबा शब्द म्हणायचे बरं का. बोधे बाबाचं वाक्य होतं ते म्हणायचे गायकानं अशी चाल म्हटली पाहिजे का त्या चालीमध्ये चरणाचा अर्धा अर्थ कळला पाहिजे. अशी चाल म्हणावं भावयुक्त काय गोड म्हणले राव बस. नाही तर परवा मी कीर्तन करीत होतो काल्याचं आणि एक जण चाल म्हणला हरिण माझे हरले चित्त आणि भारवित विसरले आता कशी जाऊ घरा हरी बोल आता कशी जाऊ घरा बोल कशी जाऊ घरा हे हरी हे हरी 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 हे हरी हे हरी 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 तुझा तिकडच काला कावा काट खाय का तिकडच मन म्हणलं इकडं नको म्हणून का चालीला सुद्धा चाल भाऊ पूर्ण पाहिजे. त्या गोड म्हणले देवा मी मागतोय अशा तशा पशी नाही, मग तुम्ही विश्वनाथ तीन रंग मी अनाथ म्हणून विनंती तुम्ही मला प्रेमाची कृपा करा. कृपा कराल ते थोडी पायी पडिलो बराडी. मग महाराज एवढं पाहिजे सगळीच पाहिजे का प्रेम? महाराज म्हणले एवढं नको. मग एवढं नको काय येऊने तुम्हापाशी मी तो अल्पची थोडं दिलं तरी मी संतोषी म्हणून तेवढं द्या. मग देत असताना तो कोबर आहे तुम्ही काय सेवा केली बरं अशी? महाराज म्हणले तुझ्या गुणगानाची केली. कोणतं गुणगान? मोठ्या प्रमाणात टाळी वाजून भजन करायचंय. सर्वांना विनंती हात वरती करा, थाट करा. पर्व काळाचा दिवस आहे आज. रोजची टंगळ मंगळ बाजूला करा, नसं थाट हात करा. देव बघतोय ध्यानात ठेवा. जे हातवर करणार नाही त्याच्या बगलात मांजऱ्या उठत्यान बघा. महिनाभर हातवरी ठेवावं लागल. थाट करा असे एक साथ. वा टाळ नाही पकवाज नाही फक्त टाळी वाजली पाहिजे. मी म्हणाल तवा पुढाऱ्याची नाही भाषणाची नाही कीर्तनाची वाजली पाहिजे इतकी जोरात की पंचकृषी दुमदुमली पाहिजे. असे थाट करा एक साथ. केले का? जोरदार टाळी वाजली पाहिजे सर्वांची जोरात. एक एक लावा ताकद. शाबाश. विठोबा रखुमाई